आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम थेट सिलेंडर बंद झाल्यामुळे या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीये। त्याचमुळे जळगाव शहरातील 110 जे कॅटरर्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या निमित्ताने खानदेश असोसिएशनच्या वतीने आता जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तब्बल 25,000 कर्मचारी या ठिकाणी त्यांच्याकडे काम करतात, मात्र आता ते बाहेरगावून आलेले कर्मचारी असतील किंवा 110 कारागीर असतील या ठिकाणी उपासमारीची वेळ यांच्यावर येऊन टेपलेली आहे। एकीकडे व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा तर दुसरीकडे नेमका आता लग्नसराईची धामधूम सुरू झालेली आहे। या लग्नसराईत ऐन लग्नसराईमध्ये या केटरर्स असोसिएशन नेमकं या वऱ्हाडी मंडळींना या लग्नसराईत होणाऱ्या या विविध फंक्शनना नेमका जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीने करतील, भट्टी पेटवतील का, या संपूर्ण प्रश्न अदांतित आहे। नेमकं प्रशासनाच्या वतीने नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी रतन सारस्वत, खानदेश केटरिंग असोसिएशन जिल्हाध्यक्ष। आज जवळपास 5 ते 6 महिन्यापासून आमच्याकडे ऑर्डरी लग्नाचं बुकिंग्स आमच्याकडे ऑलरेडी बुक आहेत आणि ते बुकिंग्स असल्यामुळे आजच्या परिस्थितीत जवळपास आम्ही 110 लोक इथे उपस्थित आहोत आणि आमच्याकडे जवळपास 25 ते 30,000 लोकांचा रोजगार आमच्यावर अवलंबून आहे, संपूर्ण कॅटरिंग व्यवसायावर अवलंबून आहे। आणि आजच्या परिस्थितीत सध्या गॅस टंचाईमुळे गॅस न भेटल्यामुळे आज संपूर्ण व्यवसाय ठप होण्याची वेळ आलेली आहे आणि संपूर्ण व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ यावेळेस आलेली आहे। बाकीचे जे बाहेर गावचे लोक आहेत त्यांना आता गावी जाण्याची वेळ आलेली आहे। त्या संदर्भात म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरता आज संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे कॅटरिंग व्यावसायिक आणि खानदेश कॅटरिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत। आणि कलेक्टर साहेबांनी जे आज आम्ही निवेदन 23 मार्चला दिलेले आहेत त्याच्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी पण आता आज पॉझिटिव्ह प्रतिसाद देत त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर याचा मार्ग काढायचा प्रयत्न करू। आणि जे छगन भुजबळ साहेबांनी काल जे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे बाकीचे सर्व लोकांची कॅटेगरीमध्ये जसं की दूध डेअरी आहे आणि अन्य व्यावसायिक आहेत त्यांचा कॅटेगरीमध्ये समावेश केलेला आहे, त्याचप्रमाणे आमच्या पण कॅटरिंग व्यावसायिकांना त्या कॅटेगरीमध्ये समावेश करून 100% नाही तर काही ना काही स्तरावर काही ना काही पर्सेंटेजमध्ये आम्हाला गॅस मिळावं याकरता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। निश्चितच आपण अजून काही व्यावसायिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, एकीकडे लग्न आता सुरू होतील, तुम्ही गेल्या 6 ते 7 महिन्यापासून या लग्नाची ऑर्डर बुक केलेली असतात, मात्र गेल्या महिन्यापासून खासगी सिलेंडर या ठिकाणी मिळत नाहीये, नेमकं तुम्हाला या सिलेंडर मिळतंय का आणि तुम्ही आता जे ऑर्डर घेतलेले आहेत त्या ऑर्डरीला तुम्ही कसं फेस जाणार? अभी जो ऑर्डर लिए हुए हैं आगे के अभी सब कैंसिल कर दिया गया है और अभी से सब धंधे पानी सब बंद है। वर्कर लोग और जो भी कैटरिंग एसोसिएशन वगैरह सब आए हुए हैं यहाँ पे और जितना जल्दी हो सके उतना हमको गैस सिलेंडर की व्यवस्था करवाए। निश्चितच यांनी ज्या ऑर्डरी घेतलेल्या होत्या त्या देखील या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत आणि तात्काळ या ठिकाणी उपासमारीची वेळ येऊ नये त्याचमुळे या ठिकाणी आम्हाला तात्काळ सिलेंडरचा पुरवठा व्हावा याच मागणीच्या अनुषंगाने 110 जिल्ह्याभरातील 110 या ठिकाणी खानदेश कॅटरर्स असोसिएशनचे पदाधिकारी कर्मचारी आणि 25,000 त्यांच्यावर जे कर्मचारी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, त्याचमुळे तात्काळ यावर उपाययोजना व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खानदेश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। मात्र येत्या काळात गॅसची टंचाई भासली तर या संपूर्ण कॅटरर्स असोसिएशनच्या पदाधिकारी असतील किंवा त्यांचे जे कर्मचारी असतील यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। या अनुषंगाने तात्काळ या ठिकाणी गॅस पुरवठा व्हावा अशीच मागणी या ठिकाणच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे।